जनता पार्टीकडून वॉर्ड क्रमांक 152च्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमचे मंत्री आशिष शेलारजी आणि सर्व आमच्या नेत्याच्या वतीने मला महानगरपालिकेमध्ये 152च्या वतीने फॉर्म भरायला सांगितलं होतं आणि आज मी तो फॉर्म महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज 152च्या वतीने फॉर्म भरलेला आहे। ही निवडणूक लढत म्हणजे आम्ही विकासाचे काम केलेले आहे। देशाचे पंतप्रधान असू द्या आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, आम्ही विकासावर ही लढत लढतो आहोत आणि जे आम्हाला आज तुम्ही बघता की पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्यामध्ये जे आम्हाला यश मिळालेलं आहे ते भारतीय जनता पार्टीला यश फक्त विकासाच्या मुद्द्यावर मिळालेलं आहे आणि हा आमचा विकासाचाच मुद्दा आम्ही घेऊन जाणार आहोत। विकास मी 2017ला महानगरपालिकेमध्ये तिथे महानगरपालिकेमध्ये मी नगरसेविका म्हणून काम करत असताना तिथे एक आराखडा बनवलेला होता। तो आराखडा तुम्ही पाहिला असेल, जो कोस्टल रोडचा आराखडा होता, कारण याचं उदाहरण आम्ही आहोत आणि ते कोस्टल रोडचं काम कोणी केलं तर ते देवाभाऊंनी केलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण कॉन्क्रिटीकरण कोणी केले तर ते देवाभाऊंनी आमच्या महायुतीच्या सरकारने केलेले आहे। एकनाथजी शिंदे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी हे सर्व कामे केलेले आहे। कोस्टल रोड झाला आहे, देशाचे पंतप्रधानांनी अटल सेतू केलेला आहे। आता तुम्हाला तर सर्वांच्या माहितीप्रमाणे नवी मुंबईचं विमानतळ झालेलं आहे। आणखी कोणते काम आणि ज्या महिलांना सक्षमी करण्यासाठी देवाभाऊंनी आज त्यांना सक्षम करण्यासाठी जी काही लाडकी बहीण योजना केलेली आहे त्या महिलांनासुद्धा सक्षमीकरणाचं काम देवाभाऊंनी केलेलं आहे। ज्यांनी विरोध केला होता ह्या लाडक्या बहिणीला तेच परत म्हणतात की ही योजना बंद होणार आहे, परंतु ही योजना बंद झालेल्या नाहीत। आमच्या महिला सर्व खुश आहे आणि एवढंच नाही तर देवाभाऊंनी आणि पुढे जाऊन त्यांना आम्ही लखपती दिदी बनवते। त्यांना आमचे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरजी आणि आमचे देवाभाऊ यांनी 1 लाख रुपये ह्या महिलांना कर्ज देऊन त्यांना बिनाव्याजी कर्ज देऊन त्यांना व्यवसाय करण्यासाठी आणखी पुढे घेऊन जातो आहे। म्हणजे महाराष्ट्रात तर पूर्ण जर काम केलं असेल, मेट्रोचं काम ज्यांनी थांबवलं होतं, आज मेट्रोमध्ये लाखो लोक प्रवास करत आहेत आणि त्यांचा सुख एवढा म्हणजे ते लोक देवाभाऊंना आशीर्वाद देतात की बाबा खरंच देवाभाऊने आम्हाला सुखकर म्हणजे प्रवास करायला दिलेला आहे। तर असं हे देवाभाऊने काम केलेलं आहे। हे महायुतीच्या सरकारने विकासाचं काम केलेलं आहे, म्हणून आम्ही हा विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही हे इलेक्शन लढत आहोत। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।